हाय, मी स्वप्नाली. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आज आहे नवरात्रीचा 10वा दिवस आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या कुलदेवी आहे जी राशीन, त्या देवीला आम्ही चाललेलो आहे. तर मग सोबत मी, माझे मम्मी पप्पा आणि आत्या, आणि खूप दिवसानंतर चाललेलो. 1 वर्ष झाले असतील आता मी गेलेली. त्यामुळे मग मम्मीला मी बोलले की मी जेव्हा पुण्यावरून येईल तेव्हाच आपण जाऊ. आणि फायनली आम्ही सकाळी लवकर उठलं, लवकर आवरलं, कारण की जेव्हा जाणार ना तेव्हा गर्दी पण खूप असते. त्यामुळे आम्ही लवकरच निघालो. जाताना आम्हाला असं छानसं एक असं तलाव लागलेला, गावाचं नाव नाही माहिती, छान होता, थांबायचं होतं. बट उशीर झाला असता म्हणून आम्ही तिथं काही थांबलो नाही, कारण की पुढे आज गर्दी होम ते असणार ना तिथे, मग त्याच्यामुळे गर्दी पण खूप असणार. मग आम्ही गेलो आणि जाताना आम्हाला हे रेकुरीचं जे काळवीटसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे हे पण लागलं. आणि जेव्हा राशीनमध्ये पोहोचलो तेव्हा म्हणजे गर्दी तर असणार हे माहितीच होतं, बट थांबावं तर लागणारच होतं आज, कारण की गर्दी असणार होती. आणि मग तिथं गेल्यानंतर आम्ही, ही देवीची वेस आहेत, त्याच्यानंतर आम्ही देवीला फूल, खणाची जी ओटी असते ती घेतली. आणि तिथं गेल्यानंतर तिथं आज होम ते सगळं होतं आणि गर्दी पण खूप होती. आणि दर्शनासाठी आम्हाला लाईनमध्ये थांबावं लागणार होतं, कारण की आता देवीची पूजा ते चाललेली होती. मग तिथं बराच वेळ थांबलो, 1 ते 2 तास. खूप सारे लोक बसून होते आमच्या आधीच. मग वेट तर करावं लागणार होतं. तिथं गेल्यानंतर आज देवीचं जे तिला आंघोळ बिंघोळ केल्यानंतर जे तिथली काही रीतिरिवाज असतील ते आज आम्हाला पाहायला मिळाले. ते देवीचं काहीतरी होतं ते त्यांना घेऊन मी पण फर्स्ट टाईमच पाहिलेलं आज. ते पूजा वगैरे केली, त्याच्यानंतर ते असं गोल राऊंड मारलं एक मंदिराला, ते पण आज पाहायला मिळालं मला फर्स्ट टाईम. हे असं ते घेऊन चाललेले लोक, पुजारी ते. आणि फर्स्ट टाईम पाहिलेलं म्हणजे असं कधी आम्ही जेव्हा जातो मध्ये जायचो ना, यावेळेस आम्ही नवरात्रीच्या शेवटी गेलेलो. तर आम्ही मग हे पण पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मग देवीची सगळी पूजा ते झाल्यानंतर मग दर्शनाची लाईन चालू झाली. सो आम्ही 1-1.5 तास लागला असेल दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर पटकन आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर हा आहे मंदिराचा गाभारा. सो गर्दी आज जरा थोडीशी कमी होती. छानपैकी आमचं दर्शन झालं आणि देवीचं रूप इतकं छान आहे तर तुम्ही पाहू शकता. गर्दी पण कमी होती, दर्शन पण आमचं छान झालेलं. त्याच्यानंतर मग दर्शन ते झालं, त्याच्यानंतर बाहेर आलो आणि मग मला लागलेली होती भूक. सो आम्ही केळीचे वेपर्स घेतलेले, ते थोडेसे येताना खाल्ले. आणि त्याच्यानंतर आम्ही परत येताना ते जे तलाव होतं ना तिथे थांबलो थोड्या वेळ. काही लोक गाड्या धुवत होते दसऱ्यामुळे. एकदम व्ह्यू एकदम छान होता, तुम्ही पण पाहू शकता. आणि थोड्या वेळ आम्ही पण तिथे, मी आणि माझ्या आत्याने फोटोज ते क्लिक केले आणि त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. सो असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.